जाड असणं आणि जाड दिसणं यात काय फरक आहे? काही जणांना सूज असते, ते जाड दिसतात, ते जाड असत नाही. लठ्ठपणामुळे येणाऱ्या भयंकर समस्या कुठल्या आहेत? मधुमेहाचा धोका असतो, किडनीजचे प्रॉब्लेम येऊ शकतात, एक तर बीपी कमी होतं, खूप वाढतं. लठ्ठपणामुळे स्पर्म काउंटवर थेट परिणाम होतो, हे खरं आहे का? वजनामुळे वीर्य चांगलं तयार होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मंत्रचिकित्साचा उपयोग करता, तर ह्यानी खरंच फायदा होतो का? पीसीओडीच्या पेशंटमध्ये वजन खूपच जास्त असतं आणि ते आपोआप कंट्रोलमध्ये येतं जसे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स दूर होतो. फास्ट फूड खातो मी, तर मग तेही तुम्ही म्हणालात की थोड्या थोड्या प्रमाणात जर मी खाऊ शकलो तर मग वजन नाही वाढायला पाहिजे, पण तरी सुद्धा वाढतं. कशाने? एक पेशंट आलेली, तिचं वजन होतं 90 किलो. म्हशीसारखीच आहे ग. म्हणजे कोणाच्या मनाचा विचार न करता त्याला दुखावलं जातं. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण फेस करत असलेला एक पॉप्युलर प्रॉब्लेम म्हणजे लठ्ठपणा आणि त्याच्यावर आयुर्वेदात सांगितलेली औषधं किंवा उपाय. ह्यासाठी आज आपल्याकडे गप्पा मारायला आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर मॅम. नमस्कार मॅम, तुमचं आमच्या शो मध्ये स्वागत आहे. येस. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी आयुर्वेदाचार्य असून येरळा मेडिकल खारघर इथनं मी आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. आयुर्वेदाचं बीज माझ्या आईने माझ्यामध्ये पेरलं. लहानपणापासून ना आम्ही असं ऑब्झर्व केलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी तुळशीचं पान असू दे किंवा सगळ्याचा आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर किती परिणाम होतो. आणि आताच्या काळामध्ये आपण बघतो की आपण फिट असू तरच आपलं काम उत्तम होऊ शकतं. आणि त्यानंतर मंत्रचिकित्सा असू दे, फ्लॉवर रेमेडी असू दे, ॲक्युपंक्चर असू दे, टॅरो रिडिंग असू दे, रेकी असू दे, अशा सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून रुग्णाला कसं छान वाटेल ह्यासाठी पूर्ण प्रयत्न करून त्याला चिकित्सा करणं म्हणजे हे एक प्रकारचं आयुष्याचं ध्येय झालेलं आहे. मॅम, आजकाल एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे Right. लठ्ठपणा. हो. तर तो का होतोय? लोक का जाड होत आहेत? बघ, आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत आणि आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलंय. एक्झाम्पल तुला देते की एखादा ब्रेड आहे, तो असा तू बाहेर ठेवलास, पाण्यात भिजला तर तो फुगतो. किंवा आपण घरी आपल्या दार असतं बघ, ते पावसाळ्यामध्ये कसं फुगतं, हो, राईट? हो. किंवा फुगा आहे, त्याच्यात हवा भरली की कसा तो फुगला. करेक्ट. सो आपल्या शरीरामध्ये हे जे 3 दोष आहेत, यामध्ये बिघाड झाला की त्याची रिॲक्शन म्हणून एक तर वजन कमी होतं किंवा वजन वाढतं. आज बरीच कारणं आहेत वजन वाढण्याची. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अवेळी झोपणं, म्हणजे काम आहे म्हणून रात्री जागरण करणं वेगळं, हां. पण अवेळी झोपण्याची सवयच झालेली आहे की 1-2 वाजताच झोपायचं, हे ट्रेंडिंग आहे सध्या. त्याच्यानंतर आयुर्वेद काय सांगतं की तुम्ही दिनचर्या फॉलो करा, सकाळी उठल्यावर व्यायाम करा, त्यानंतर शरीराला, अंगाला तेल लावा, पण हे सगळं फॉलो केलं जात नाही. का? कारण आपली जीवनशैली फास्ट रुटीन झालेलं आहे, त्यामुळे वेळ मिळत नाही. कदाचित घरी जेवढं हवं तेवढं पौष्टिक अन्न सेवन केलं जात नाही. काही असे स्ट्रेसफुल व्याधी आहेत की पेशंटला डिप्रेशन येऊन वजन वाढतं. सो प्रत्येक व्याधी प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगळा तयार होतो. पण लठ्ठपणा आपण जर असं म्हणायला गेलो तर ही प्रत्येकाची चण पण असू शकते. म्हणजे एखाद्याचे आई वडील लठ्ठ आहेत म्हणून तो मुलगा सुद्धा जेनेटिकली लठ्ठ होऊ शकतो. सो ही अशी अनेक कारणं आहेत लठ्ठपणाची. पण आपण ह्याला नियंत्रणात नक्कीच ठेवू शकतो जर आपण आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवलं तर. पण याचं मूळ कारण काय वाटतंय तुम्हाला? मूळ कारण आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिले नियंत्रण नाही आपल्या म्हणजे खाण्यावर, जिभेवर. राईट, परफेक्टली सेड. की क्रेविंग्स जे होतात ना, तेव्हा आपण असेच पदार्थ खातो की जे फास्ट फूड आहे, जे पचायला अन्न जड आहे. जर अन्न पचलंच नाही, बघ एक्झाम्पल देते, एक पेशंट आलेली, तिचं वजन होतं 90 किलो. पण बघायला गेलं तर ती काय खात होती, तर फक्त सकाळी एकदा ती नाश्ता घ्यायची, दुपारचं जेवण होतं आणि रात्री ती जेवायची, म्हणजे उशिरा जेवायची, एक 10 वाजता. सो ती म्हणाली, मॅडम माझ्यामध्ये काय कारण आहे की मी असं काय करते की माझं वजन वाढतंय. सगळं रुटीन चेक केलं तेव्हा मला आढळलं की तिला बॉर्डरलाईन शुगर आलेली आणि त्यामुळे तिचं वजन वाढायला लागलेलं. तर मी म्हटलं तसं प्रत्येकामधलं कारण वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणाचं मूळ कारण तुमची पचनशक्ती वीक असणं. जर तुम्हाला पोट साफच होत नाहीये तर तुमचे धातू चांगले तयार होणार कसे?
तारकिट्ट विभाजन होऊन त्यामधनं चांगला भाग शरीराकडे आणि जे असार असतं ते शरीरातनं चौथ्या रूपात बाहेर टाकलं जातं. जर ते नीट पचन झालं नाही तर त्यातनं गॅस तयार होतो आणि मग फुग्यामध्ये हवा भरली तसा तो व्यक्ती फुगतो. किंवा वॉटर रिटेन्शनचे हल्ली खूप पेशंट येतात की शरीरामध्ये पाणी साठून राहतं, अंगावर सूज असते आणि आपल्याला काय वाटतं, वजन वाढलं. एक्झॅक्टली. सो त्याचा रूट कॉज शोधणं महत्वाचं आहे की त्याचं कारण काय, की ह्या पेशंटमध्ये लठ्ठपणा का आलाय आणि तशी ट्रीटमेंट दिली ना तर मग त्याचं वजन छान कमी होतं. म्हणजे अनेक पेशंट असतात, मॅडम आम्हाला या महिन्यात 10च्या 10 किलो वजन कमी करायचंच आहे, पण असं फास्टेस्ट वजन कमी करून ते परत तेवढ्याच स्पीडनी वाढतं. बरोबर. आपल्याला काय हवंय, WHO जे काही नियम आहेत त्यानुसार महिन्याला आपण 4 ते 5 किलो वजन कमी करू शकतो. त्या पद्धतीने आपण जर वजन कमी केलं तर एक बघ ना, हृदयाला पण त्या वजनाची सवय झालेली असते. हो. एकदम एका महिन्यात एवढा ड्रॉप घेतला तर त्यालाही फरक होतो. साधारण 3 महिन्यात 15 किलो वजन आपण कमी करायला पाहिजे, म्हणजे त्या स्पीडने की ते कॉन्स्टंट राहतं, लगेच ते वाढत नाही. पण आता फास्ट फूड खातो मी, हं, तर मग तेही तुम्ही म्हणालात की थोड्या-थोड्या प्रमाणात जर मी खाऊ शकलो, हं. तर मग वजन नाही वाढायला पाहिजे. पण तरी सुद्धा वाढतं. कशाने? जर रोज खाल्लं तर वाढणार आहे ना. आता जर तू चीज किंवा आपण पनीर घेऊया किंवा ब्रेड घेऊया. आता पनीर म्हटलंस तर पनीर इज अ गुड प्रोटीन सोर्स, पण शेवटी ते फाटलेल्या दुधापासूनच बनवलेलं आहे. बरोबर. बरोबर आहे. सो आयुर्वेद काय म्हणतं, ते पचायला जड आहे. आता तुझी जर कफ प्रकृती असेल तर तुला पनीर पचणार नाही व्यवस्थित. एक तर IBS होईल, सर्दी होईल, असे कारणं त्यातनं निर्माण होऊ शकतात ना. सो आपल्याला काय हवंय, प्रत्येकानुसार त्याचं वजन का वाढतं हे शोधायचं. आता फास्ट फूड कधीतरी खाल्लं तर ओके, पण रोजच तुम्ही बर्गर खाताय आणि व्यायाम करत नाहीयेत तर कसं होईल. हां. पण त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये हे डाएट ठरवलं ना तर त्यांचं वजन वाढत नाही, उलट ते कमी होतं. कारण जर वजन कमी करायचं असेल तर आपल्या डाएटमधले कार्ब्स कमी करून आपल्याला प्रोटीन वाढवायचंय. आपल्याला आपल्या दिवसभराच्या रुटीनमधलं पाण्याचा इंटेक वाढवायचा आहे. आज आपण बघतो वेगवेगळ्या पेशंट्सना वेगवेगळ्या आजारांसाठी काही गोळ्या घ्यायला लागतात. पाहिजेच घ्यायला, कारण त्रास आहे, गोळी घ्यायला लागते आणि त्याचा साईड इफेक्ट होऊन वजन वाढतं. हो. आणि अशा वेळी आपल्या समाजामध्ये त्या व्यक्तीचं कर्तृत्व न बघता त्याचं शरीरावरून त्याची मस्करी केली जाते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे खिल्ली उडवून म्हशीसारखीच आहे ग, म्हणजे कोणाच्या मनाचा विचार न करता त्याला दुखावलं जातं. खरं तर कर्तृत्व बघायला पाहिजे. पण म्हणजे वाईट वाटतं हे सांगताना की अशामुळे काही पुरुष किंवा काही स्त्रिया या डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना कुठल्याही समारंभात जावंसंच वाटत नाही. काही वेळा हे व्याधींमुळे जे वजन वाढलेलं असतं त्याला जबाबदार ते आहेत का? नाही आहेत ना. निसर्गाने त्यांना तसं बनवल्यामुळे ते तसे झालेत. कित्येक पेशंट रोज व्यायाम करतात. सांगतात, मॅडम मी रोज 40 मिनिटं सकाळी चालते, संध्याकाळी चालते, काहीच खात नाही, 3 वेळात जेवते, काटाच कमी होत नाही. पण मग अशा वेळी त्यांनी योग्य ट्रीटमेंट, म्हणजे तेव्हा मग त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि तुम्हाला माहिती आहे का की त्यांना आपण थोडक्यात समजवलं ना, त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी चुकतायत, ह्या तू फक्त कंट्रोल कर. सगळ्यात पहिले ते इमोशनली एकदम ड्रेन्ड आउट होतात आणि सांगतात, मानसी मॅडम असं कोणीही आम्हाला आजपर्यंत समजावलं नाही की मला हे करायची गरज आहे. आणि सगळ्यात पहिले मी त्यांना सांगते की तुमचं वजन कितीही असू दे, कॉन्फिडन्स हाय ठेवा. कुठेही गेलात ना, डिप्रेस होऊ नका, आयुष्य तुमचं आहे. कोणी चिडवलं ना, ठीक आहे, ओके, तुम्हाला जी साईज लागते ती वापरा, पण तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही वजन कमी करा. करेक्ट. तुम्ही कसे दिसताय ह्यासाठी नाही, तुमच्या आरोग्यासाठी. काय साईड इफेक्ट होऊ शकतात, आपलं वजन जास्त असेल, बघ ह्या पेशंट्समध्ये मधुमेहाचा धोका असतो, किडनीजचे प्रॉब्लेम येऊ शकतात, फॅटी लिव्हर असू शकतं किंवा उच्च रक्तदाब, बीपी फ्लक्च्युएशन्स खूप दिसतात. एक तर बीपी कमी होतं, खूप वाढतं. थायरॉइड असा आजार आहे की ज्याच्यामध्ये वजन खूप वाढतं, कमी होतं. सो हे जे वेगवेगळे व्याधी आहेत ना, शरीराने लक्षण दाखवलं ना की तुम्ही त्यावेळी ते ट्रीट करा. वजन असं आहे ना की वजनदार असतं ते कायम. म्हणजे वजनदार अशासाठी मी म्हणते की आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ते दाखवत असतं.
आता एखाद्या माणसाला तो न्यूनगंड मनात निर्माण होऊ नये म्हणून तो वजन कमी करतो, पण मी त्याला सांगते येस तू प्रयत्न कर, नक्की कमी होणार. आणि असे रिझल्ट आपण बघतोही. काही लोक बघ ना बिफोर आफ्टरचे हो फोटो हो टाकतात. जर ठरवलं तर सगळं शक्य आहे, पण तुम्ही ठरवा तर हम्म. की केक दिसल्यावर नाही खाणार आहे मी. सो प्रत्येकासाठी सोल्युशन असतं. क्रेविंग होत आहे म्हणून चॉकलेट खायला पाहिजे, आईस्क्रीम खायला पाहिजे असं नाही. यू शुड फाइंड सोल्युशन. हम्म, हम्म. आता जाड असणं आणि जाड दिसणं ह्यात काय फरक आहे? हे बघ, जाड असणं आणि जाड दिसणं असे 2 क्रायटेरिया आहेत. हो. मगाशी मी तुला एक सांगितलं, काही जणांना सूज असते, हो. बरोबर, ते जाड दिसतात, ते जाड असत नाही. हा. त्यांना फक्त ते दिसतात, त्यांची अंगावरची सूज गेली की ते नॉर्मल होतात. हा. तू बघितलं असशील, काही बायका आहेत खूप वेळ उभं राहिल्यावर त्यांच्या पायाला सूज आलेली हो असते, हो. हाताला सूज आलेली असते. तर मग ही सूज का येते? त्याला पण अनेक कारण आहेत ना, की वॉटर रिटेन्शन आहे, पेशींची कमकुवता आहे, मसल वीकनेस असतो. मग अशा वेळी तुमच्या पायाला सूज येते. हम्म. किडनी फंक्शन्स बघायला लागतात, लिव्हर फंक्शन्स बघायला लागतात आणि पायाला सूज येणं हे अजिबात चांगलं नाही. त्यामुळे जर तुम्हाला अशी अंगाला सूज येऊन तुम्ही लठ्ठ दिसताय तर हे चुकीचं आहे. आणि लठ्ठ असणं म्हणजे काय बघ, वजन जास्त दिसतं, म्हणजे साईज एक्सेस आपल्याला बघून कळतं की हा व्यक्ती लठ्ठ आहे. हो. प्लस त्यांचं कोलेस्ट्रॉल, लिपिड्स हे जास्त असतात. म्हणजे आपल्याला रिपोर्ट्सवरनं पण कळतं की हा व्यक्ती म्हणजे मेदज शुद्धी ह्याच्यात गरजेची आहे. पण मी एखाद्या व्यक्तीला लठ्ठ कधी म्हणते? चालताना दम लागतोय का? हम्म. उठताना बसताना पायात गोळे येत आहेत का? किंवा एक लिथार्जी आहे का? एक सुस्ती आहे, तर मग मी त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणते. पण एखादा व्यक्ती खूप छान ऍक्टिव्ह आहे तर मी त्याला लठ्ठ म्हणत नाही. आयुर्वेदामध्ये लठ्ठपणाबद्दल काय म्हणलंय? आयुर्वेदामध्ये लठ्ठपणाला त्यांनी स्थौल्य असं म्हटलंय. मग त्यांनी अशी उदाहरणं दिली आहेत की शरीराचे भाग, काही पृष्ठभाग वाढणं, पाय वाढणं, मांड्या अधिक दिसणं, की त्यांनी लक्षणं सांगितली की आपल्याला कळतं की यांच्यामध्ये स्थौल्य आहे. आणि त्यांनी सांगितले की ते अशा व्यक्तीला सतत सुस्ती असते, त्याला झोप येते आणि आलस्य हे मुख्य लक्षण त्याचं दिलेलं आहे. आणि स्थौल्यामध्ये त्यांनी सांगितलंय की त्या व्यक्तीला भूकही अधिक लागते, व्यायामाचा अभाव असतो आणि मांस आणि मेद दृष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. प्रत्येक धातूनुसार आयुर्वेदाने कॅटेगरीज दिलेल्या आहेत की हा व्याधी आहे मग असं असेल, हा व्याधी आहे तर असं असेल. तर स्थौल्यामध्ये त्यांनी इंडायजेशन, अपचन ह्याचा उल्लेख केलाय. आज आपण बघतो की 90, 100, 120, 130 असे असे काटे फिरतात आणि अनेक प्रकारचे फॅट डाएट्स ते करतात, वजन कमी करतात आणि मग दुप्पट वजन वाढवून येतात. पण म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं आरशात बघितल्यावर, अरे मी जाडी नाही झाली आहे ना. आणि मग तेव्हा लगेच 50 किलो वजन असणारी मुलगी पण येऊन आपल्याला सांगू शकते की मॅडम मी जरा लठ्ठ झाले आहे का हो. मग तिला एक्सप्लेन करायला लागतं की नाही अगं, तुझं वजन व्यवस्थित आहे, तू परफेक्ट आहेस. आणि वजन हा असा विषय ना आपुलकीचा, की प्रत्येकाला वाटतं की वजन कमी नसावं, जास्त नसावं, योग्य असावं. मी जाड आहे का नाही हे कसं ठरवावं? आणि आयुर्वेदामध्ये BMI सारखी काही स्केल आहे का? आयुर्वेदाने स्केल दिली आहे. मी तुला म्हटलं ना की प्रत्येकाला आपण जे बॉडी पार्ट्स आहेत त्याच्यावरनं त्यांनी दिलंय की काहींची अंगुल प्रमाण दिली आहेत की हा भाग तुझा 4 अंगुली इतका असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल की मग ते लठ्ठ कॅटेगरीत मोजलं जातं. म्हणजे दंड आहे किंवा हे आहे तसं मोजून अंगुली प्रमाणाने त्यांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक पार्ट कसा असावा, किती असावा. किंवा BMI मध्ये त्यांनी कसं सांगितलंय की उंचीनुसार वजन आपण कन्सिडर करतो तसं त्यांनी मांसधातू आपला चांगला असण्याची पण सांगितलंय की आता एखाद्याचा मांसधातू चांगला असेल तर ही इज हेल्दी पर्सन, म्हणजे कफ प्रकृतीचा तो व्यक्ती असतो. मग त्याच्यामध्ये ते सगळी चांगली, म्हणजे तो ना ताकदीची कामं करू शकतो किंवा त्याला भूक पटकन लागत नाही, अशी व्यक्ती असते, त्याचा आपण BMI चांगला आहे असं म्हणतो की त्याला पटकन भूक लागणार नाही. जाड असण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्त आहे का मुलींमध्ये जास्त आहे? बघ, जाड असण्याचं प्रमाण जास्त करून आपण मुलींमध्ये बघतो, कारण सगळ्या ट्रीटमेंट्स असतात त्या मुलींमध्ये घडतात. लाईक इन्फर्टिलिटी असू दे किंवा प्रेग्नन्सी नंतर वाढलेलं वजन असू दे. सो आपल्याला महिलांमध्ये जास्त लठ्ठपणा दिसू शकतो, पण पुरुष पण तेवढे लठ्ठ असतात. फक्त कसं होतं, क्रिटिसिझम पटकन महिलेलाच मिळतो. सो बघ, ठरवलं तर सगळं करता येतं, करण्याची इच्छा पाहिजे. एकदा एक मुलगी आलेली
आता तिला गोव्याला जायचं होतं आणि हर कन्सर्न वॉज मानसी माझा पोटाचा घेर 3 इंच कमी झाला पाहिजे या 20 दिवसात. सो मी पझल झाले. तिला म्हणले, "हे काय डिमांड तरी काय आहे?" पण ती म्हणाली, "मला यावेळी माझं हे स्वप्न पूर्ण करायचंच आहे. मला तो ड्रेस घालायचाच आहे ज्याच्यात माझं पोट दिसणार आहे." सो मी तिला म्हटलं, "चल, टार्गेट एक्सेप्टेड." डाएट स्ट्रिक्ट दिलेलं. म्हणजे रोज सगळ्या गोष्टी खायच्या होत्या. फक्त वेळ. काही तिला पथ्य दिलेली, की चीज, पनीर, ब्रेड, दही घ्यायचं नाही, ताक 2 वेळा घ्यायचं, सूप्स घ्यायची, फ्रुट्स घ्यायची आणि ज्वारीची भाकरी घ्यायची. तिने पण ते सगळं केलं आणि तैलचिकित्सा दिलेली. पोटाला तेल लावायला दिवसातनं 2 वेळा सांगितलेलं. पोटाचा घेर मोजून घ्यायला सांगितलेला आणि बरोबर 15 दिवसात 2 इंच घेर कमी झाला आणि पुढच्या 5 दिवसात म्हटलं आता उरलेला 1 इंच करायचा आहे. बाहेरचं काही न खाल्ल्यामुळे तिला स्वतःला रिअलाइज झालं. गोव्याला जाऊन सुद्धा आश्चर्य म्हणजे तिने चीज पिझ्झा खाल्ला नाही आणि मला फोटो पाठवलात. म्हणाली, "थँक मी हे घालू शकले कपडे" आणि शी वॉज सो हॅपी. बघ, तिच्या जीवनातला आनंद मिळवण्यासाठी जेव्हा तिने ते ध्येय ठरवलं तेव्हाच ती ते करू शकली. सो जेव्हा मला क्लिनिकमध्ये पेशंट येऊन म्हणतो, की "मानसी, मला वेट लॉस प्रोग्राम करायचा आहे." सो पंचकर्म असेल किंवा औषधी गोळ्या असतील किंवा ॲक्युपंक्चर असेल, हे सगळं मिश्रण करून मी त्याला देते, की एकामध्ये सगळा आजीबाईचा बटवा आला पाहिजे, की कुठनंही एकही मार्ग लीक नाही झाला पाहिजे. करेक्ट. त्याचं जे टार्गेट आहे ना, ते त्याला अचीव्ह करता आलं पाहिजे. एक उत्तम चिकित्सा कधी घडते, की जेव्हा रोगी असतो ज्याचा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असतो, वैद्य उत्तम असतो, औषध उत्तम असतं आणि सेवा करणारा परिचारक उत्तम असतो, तेव्हा कोणतीही चिकित्सा यशस्वी होते. लठ्ठपणामुळे येणाऱ्या भयंकर समस्या कुठल्या आहेत? लठ्ठपणामुळे सगळ्यात पहिले हल्ली जी वाढती समस्या आहे ती म्हणजे मधुमेह. हं. आज मधुमेहाचे दुष्परिणाम इतके आहेत, की लोकांना माहीत नाहीयेत, की बघ आज आपण घरी लाडू बनवतो, तेव्हा आपण एक प्रकारचा साखरेचा पाक त्याच्यामध्ये तयार करतो. हां. बघ ते भांडं असं करवडतं, की ते साफ करायला सुद्धा आपल्याला गरम पाणी करून ते भांडं क्लीन करायला लागतं. तसंच जर आपल्या रक्तातली साखर वाढली, तर आपल्या व्हेसल्समध्ये तसाच पाक तयार होतो ना. आणि हां. बघ म्हणून कोलेस्ट्रॉल वाढतो. हो. ते सगळे क्षार त्या व्हेसल्समध्ये जमतात आणि म्हणून मी पेशंटना सांगते, की जर तुमच्या आई-वडिलांना मधुमेह असेल, आधीच काळजी घ्या. काळजी काय घ्यायची? तर नियंत्रण. अति गोड पदार्थ खायचे नाहीत, व्यायाम करायचा, झोप शांत घ्यायची आणि वेळेवर जेवण घ्यायचं. मधुमेहामुळे अनेक व्याधींना आपण आमंत्रण देत असतो. सो लठ्ठपणा आणि मधुमेह इक्वल होऊ शकतात किंवा थायरॉइड. आता थायरॉइडमध्ये वजन इतकं वाढतं, कमीच होत नाही. कारण ही एक हार्मोनल ग्लँड आहे. थायरॉइडमध्ये पेशंटना घाबरणं, घाम सुटणं, पाळीच्या अनियमित येण्याच्या तक्रारी असा त्रास होऊ शकतो. म्हणजे लठ्ठपणामुळे थायरॉइड, थायरॉइडमुळे लठ्ठपणा असंही आहे. तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे इन्फर्टिलिटी. माझ्याकडे एक पेशंट आलेली, तिचं वजन होतं 90 किलो. सो डॉक्टरांनी तिला सांगितलेलं, की आत्ता तरी आपण फर्टिलिटीचा विचार करण्याआधी आपण तुझं AMH कंट्रोलमध्ये आणूया, प्लस वजन कमी करूया. सो तिला खूप टेन्शन आलं, की आता काय होणार? मूल होणार की नाही होणार? जेव्हा ती माझ्याकडे आली, तेव्हा मी तिचं नाडी परीक्षण करून तिला पहिले एक्सप्लेन केलं, की बघ आपण AMH म्हणजे वातदोष तुझ्यामध्ये जो वाढलाय, तो पहिले कमी करूया, अंगावरची सूज कमी करूया आणि मग आपण पुढे याच्यासाठी ट्रीटमेंट देऊया. 1 महिन्यात आम्ही 3 ते 4 किलो वजन कमी केलं, शरीरातला फोप्सेपणा कमी केला आणि तिला अशा शतावरी, गुडूची अशी औषधांचं कॉम्बिनेशन देऊन तिचं AMH चांगलं झालं आणि 3 महिन्यामध्ये तिला कन्सीव्ह झालं. वाह! सो जेव्हा आपण तिला सांगतो काही गोष्टी नियमित कर, तिला मंत्रचिकित्सा पण सांगितलेली, सगळ्या गोष्टी एकत्र करून तिला खूप छान रिझल्ट आला. लठ्ठपणामुळे स्पर्म काउंटवर थेट परिणाम होतो, हे खरं आहे का? फरक कसा पडतो माहितीये का? वजनामुळे वीर्य चांगलं तयार होत नाही. बरं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र असे सप्तधातू असतात. आता बरेचसे लठ्ठ व्यक्ती असतात ना, त्यांच्यामध्ये म्हणजे मधुमेहाची सुरुवात होते आणि म्हणून मग ती नपुसंकता येते किंवा इरेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. पण हे प्रत्येक व्यक्तीनुसार आहेत. हां. प्रत्येक पेशंटमध्येच असं होईल असं नाही. पण मोस्टली लठ्ठ व्यक्तींमध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण देअर कॅन बी ऑप्शन. PCOD आणि PCOS ह्याचा लठ्ठपणाशी काही रिलेशन आहे का? नक्कीच आहे. कारण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा सिंड्रोम ह्याच्यामध्ये मुलींना 3 ते 4 महिने पाळी येतच नाही. आणि मग तेव्हा पाळी येण्यासाठी इन्फर्टिलिटी
साठी काही अशा आपण गोळ्या वापरतो रासायनिक, त्या त्यांना दिल्या जातात आणि मग ती पाळी येते. पण हे सतत घेतलं तर ह्याचा आपल्या शरीरावर कुठेतरी साईड इफेक्ट होतो आणि मग ते वजन वाढायला लागतं. फेशियल हेअर्स येतात. मग महिलांना मी तेच सांगते, की तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्हाला पाळी जर पुढे ढकलायची आहे, तर तुम्ही ती तारीख बदला ना. तुम्ही रासायनिक औषध का घेताय? किंवा तुमची पाळी नियमित आली नाही, तर पहिले खरवस खाऊन बघा, फणस खा, पपई खा, की अशा ज्या गोष्टी घरगुती आहेत, की ज्या आपल्याला पाळी नियमित येण्यासाठी मदत करू शकतात, पहिले ते घेऊन बघा. माहिती आहेत बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी, की त्यामुळे त्यांचं शरीरामधली एक उष्णता वाढते आणि पाळीचा स्त्राव नियमित येतो आणि नाही झालं तर तुम्ही जवळच्या वैद्यांना नक्की कन्सल्ट करा. बऱ्याच पेशंटमध्ये आपण बघतो, की पीसीओडीच्या पेशंटमध्ये वजन खूपच जास्त असतं आणि ते आपोआप कंट्रोलमध्ये येतं जसे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स दूर होतो. आज प्रत्येक जण काय म्हणतो, माझ्यात हार्मोनल इम्बॅलन्स झालाय, म्हणजे प्रत्येकाचं हे वाक्य फिक्स आहे. पण असं नाहीये रे, प्रत्येक व्यक्तीमध्ये काय प्रत्येक वेळी हार्मोनल इम्बॅलन्स असेल असंच नाही. कदाचित वातप्रकोप असेल, कदाचित कफप्रकोप असेल. तर यू नीड टू फाइंड आउट एक्झॅक्ट कॉज काय. आयुर्वेद समूळापासून व्याधीला नष्ट करतो आणि त्यासाठी आयुर्वेदीय चिकित्सेला इतकं महत्त्व आहे. तैलचिकित्सा असू दे किंवा आपण म्हणतो ना अन्न ग्रहण करण्याची पद्धत. आता आपण टीव्ही बघत जेवलो, तर ते इमोशन्स आपल्या पोटात जातात. आपण त्या जेवणाकडे आपलं लक्षच नाहीये आणि मग वजन का नाही वाढणार? बरोबर. मोबाईल बघत स्क्रोल करत नाही जेवायचंय. तुम्ही जेवताना जेवणाकडे बघूनच जेवा. आपण वदनी कवळं घेता का म्हणतो? की ती एक आहुती देतोय आपल्या जाठर अग्नीमध्ये. तो अग्नी आहे आणि पेशंट्सना आपण जर नीट एक्सप्लेन केलं, की तुम्ही या गोष्टी का करू नका, तर ते नक्की फॉलो करतात. तुमच्याकडे असा कुठला पेशंट आहे आला होता, की ज्याला लठ्ठपणामुळे खूप गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलंय? एक असा पेशंट आलेला, की ज्याला म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं, की ज्याला मूल होत नव्हतं. पण त्याचं वजन कमी झाल्यामुळे त्याला मूल झालं. किंवा एक पेशंट होता, की ज्याच्यामुळे ना बीपी फ्लक्च्युएशन्स होते, की त्याला व्हर्टिगोचा त्रास होता वजनामुळे. वजन इतकं होतं ना, की थोडं जरी चालला तरी त्याला दम लागायचा. दम लागून त्याला तोल गेल्यासारखं व्हायचं किंवा सतत त्याला असं घाबरल्यासारखं अँक्झायटी कशी असते, तसं डिप्रेस तो होता. थोडक्यात त्याला सगळ्या गोष्टी समजवल्या आणि त्याला पहिले ती तैलचिकित्सा जी मी तुला म्हटलं ना, की रोज अंघोळीच्या आधी तुम्ही स्वतःच्या अंगाला तेल लावा, कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करा आणि रोज पोट साफ होईल असं बघा. त्याला सांगितलं, की आठवड्यातनं एकदा 15 ml एरंडेल तेल घे गरम पाण्याबरोबर. जे पूर्वी आजी-आजोबा आपल्याला सांगायचे हमखास, की हे का करणं गरजेचं आहे. सगळं आतड्यांमध्ये जे साठलेला चिकटा असतो तो बाहेर पडतो. एकदा असाच किस्सा झाला. एक मुलगा आलेला, न्यूली मॅरिड होता, फॅटी होता. सो आल्यावरती मला म्हणाला, "अ, अ, मॅम माझं माझ्या बायकोशी भांडण झालंय आणि मी तिला टार्गेट सांगून आलं, की मी आज तुला सांगतोय, की एका महिन्यामध्ये हे बटन जे लागत नाहीये पोटावरचं ते लागणार आहे." सो मी त्याला म्हणलं, की "बघ तुला हे सगळं जमणार आहे का? कारण जर एकदा कमी केलंस, माझ्याकडे आलायस तर मी जे सांगेन ते ऐकायला लागेल. नाहीतर मी डायरेक्ट टाईमपास म्हणून देणार नाही. जर स्ट्रिक्टली करणार असशील तर करायचंच." ओके म्हणाला. घरी यायची वेळच विचित्र. म्हणजे त्याचा नाईट शिफ्ट असायची. त्यामुळे तो पहाटे 5ला घरी यायचा. 5ला आल्यावरती तो दुपारी उठायचा. त्यामुळे त्याच्या जेवणाच्या वेळांचं त्रांगडं असं सगळं होतं. सो मी त्याला काय सांगितलं, ऑफिसमधनं आलास ना, की गरम पाणी आणि पुदिन्याचं पान चावून खा. म्हणजे जो वातप्रकोप झालाय तो कमी होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती, की त्याचं पोटच साफ व्हायचं नाही. कॉन्स्टिपेशन मेजर होतं, अपचन होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तो लठ्ठपणा वाढत होता. म्हणजे फोपसेपणा आपण म्हणतो ना, पफिनेस, डोळ्याखाली सूज, चेहऱ्यावर सूज किंवा ना हातावरती सूज. तर ते सगळं कमी करण्यासाठी त्यांनी लिटरली रोज तो 25 सूर्यनमस्कारांपासून 100 सूर्यनमस्कारांपर्यंत गेला. म्हणजे मोटिवेशन जे आपण म्हणतो ना, ते माणसाला मिळालं ना, तेच लोकं देत नाहीत रे. जर एखाद्याने सांगितलं, की तुला वजन वाढलंय ना, चल मी तुला मदत करते. तू रोज पुशअप्स कर, मी येते तुझ्याबरोबर. पण हे न म्हणता वेगळ्याच गोष्टी ऐकवल्या जातात. त्यामुळे डिमोटिवेट व्यक्ती होतो. सो मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. जर आपल्याला कोणी एक पाठीवरती शाब्बासकीची थाप दिली ना, खूप माणूस छान काम करू शकतो. चांगलं बोला, चांगले विचार करा आणि चांगलं एन्जॉय करा. बैठं काम असेल तर वजन वाढतंच का? हो, वाढतं.
कारण बैठ्या कामामध्ये माणसाचं लक्ष फक्त त्या पीसीमध्ये असतं, एकाच जागी बसलेला असतो. सो व्यायामच होत नाही. मी त्यामुळे पेशंटना सांगते, की जेव्हा तुमचं बैठं काम आहे ना, मध्ये ब्रेक घ्या 15 मिनिट्स. फोनवर बोलायचं असेल कोणाशी, तर चालत बोला. हां. आपोआप व्यायाम होतो ना. तुम्ही एक्सक्यूज देऊ नका, की नाही मॅडम वेळच होत नाही. मी 20 मिनिटं पण चालू शकत नाही. तर असं चुकीचं आहे. तुम्ही 20 मिनिटं सकाळी, 20 मिनिटं संध्याकाळी चालायलाच हवं. आणि एक नियम लक्षात ठेवा, जेवण झाल्यावर लगेच चालू नका. जेवण झाल्यावर फक्त शतपावली करायची असते. खूप कष्टाची कामं तेव्हा करायची नाहीत. जास्त चहा किंवा जास्त कॉफी प्यायल्यामुळे पण वजन वाढतं का? कॅफीन आणि टॅनिन हे दोन्ही चहा आणि कॉफीमधनं जात असतं. यांनी काय होतं माहिती आहे, अतिरिक्त ॲसिड तयार होतं बरं. शरीरामध्ये. जर अति प्रमाणात घेतलं तर हां. हां, हां. नाहीतर मी या दोघांना चांगलंच म्हणते कायम. कारण एक प्रकारचा हा काढा आहे. हं. पण काही लोकं 10 वेळा जर चहा घेत असतील, तर दॅट इज व्हेरी रॉंग. कारण हं. तुम्ही एका लिमिटमध्ये ते घ्या. कारण जर तुम्ही चहा अधिक घेतलात, हं. तर दातांवरती येऊन दात तर खराब होतात. हो. पण तुमच्या जे इथे सलायव्हरी ग्लँड्स असतात, तोंड कोरडं पडतं. हां. आणि मग ते तोंड कोरडं पडल्यावर आपल्याला वेगवेगळे क्रेव्हिंग्स होतात. म्हणजे कोल्ड ड्रिंक प्यावंसं वाटतं, आईस्क्रीम खावंसं वाटतं आणि मग एक प्रकारे लठ्ठपणाला आपण म्हणतो ना, क्रेव्हिंग्समुळे सुरुवात होते. पण डायरेक्टली असा संबंध नाहीये, की चहा पिऊन वजन वाढतंय असं नाही. हां. उलट चहामध्ये आलं वगैरे असेल तर हां. शरीरातला कफ कमी होतो, सूज कमी होते, पण योग्य प्रमाणात. आणि हं. कॉफीमध्ये कसं आहे कॅफीन असतं ना, त्यामुळे शांत झोप यायच्यासाठी कधी-कधी पेशंट्स मुद्दाम झोप उडण्यासाठी गरम झोप. आणि झोप येण्यासाठी कोल्ड कॉफी. हां. सो पण ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणातच घ्यायला पाहिजे. प्रत्येक पदार्थ आहे ना, कापूर असू दे, तुरटी असू दे, आपल्या घरातले जे पदार्थ आहेत ते औषधासारखे पण आपण वापरतो. लाल तिखट आहे, तर ते प्रमाणात घेतलं तर चांगलं आहे ना, पण ते जर जखमेवर टाकलं तर ते झोंबणार आहे. सो तुम्ही ठरवा की तुम्ही काय करताय. हं. मी असं ऐकलं होतं, की तूप खाल्ल्याने वजन वाढतं. बघ तूप खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हटलंस ना, तर ते डालडा तूप. बरं. डालडा इज बॅड. हां. त्यानी कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढणार. हां. पण घरी बनवलेलं साजूक तूप किंवा गीर गाईचं तूप असेल आणि ते गरम-गरम वरण भातावर घालून तू खाल्लंस, हं. तर त्यांनी वजन वाढत नाही. कारण इट गिव्हज अस प्रोटीन्स, फॅट्स. वरण भात, लिंबू हा संपूर्ण आहार आहे. बघ भातामध्ये कार्ब्स आहेत, डाळीमध्ये प्रोटीन आहे, हं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आहे हां. आणि तुपामध्ये फॅट्स आहेत. हं. म्हणून आपण म्हणतो ना, की वरण भात आणि लिंबू ह्याच्यासारखं म्हणजे काही असं टेस्टी फूड असेल, हां. तर हे सगळ्यात टेस्टी फूड आणि पौष्टिक हेल्दी फूड, पण. हेल्दी. हं, हं. हवा खाल्ली तरी काही लोकांचं वजन वाढतं अशी ते फुग्यासारखे हां, फुगलेले हां. व्यक्ती असतात. म्हणजे ते दिवसभरात एकदाच जेवतात. तरी वजन हलत नाही. मी का म्हटलं, त्यांच्यामध्ये थायरॉईड लेव्हल्स काय आहेत, हे आपण चेक करायला लागतं. किंवा हं. आपण म्हणतो ना LH, FSH ह्या सगळ्यामध्ये काही गोंधळ नाहीये ना, हे एकदा बघायला लागतं. आणि जे एकदा खाऊन सुद्धा कधी-कधी हे फोपचं वजन वाढतं. का? हं. कारण वेळेवर जेवतच नाहीत. आयुर्वेद कधीही असं सांगत नाही, की तुम्ही दिवसातनं एकदाच जेवा. बरं. तुम्ही 3 वेळा जेवायलाच हवं. हं. तुमच्या प्रकृतीनुसार. आणि जर तुम्ही वेळेवर जेवलाच नाहीत, तर मग ती हवा खाऊन वजन वाढतं. पण ही अशी लोकं आहेत, की ज्यांनी थोडेसे प्रयत्न केले तरी ते बारीक होतात. पण मग लगेच त्यांचं वजन वाढतं. अरे, कारण जेवढं तुम्ही खाताय त्याच्या डबल व्यायाम करायला पाहिजे ना. जर तुम्ही खाताय आणि ते व्यायामाने जिरवतच नाही आहात, कॅलरीज बर्न करत नाहीयेत, तर ते जाणार कुठे? हं. ते साठणार आहेत तुमच्या टमीवरच. सो टमी जर तुमचं वाढलेलं आहे याचा अर्थ तुमचा व्यायामच कमी पडतोय. आता काही लोकांमध्ये त्यांची चणच आहे जाड होण्याची. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते जाडच राहतात. हं. बिकॉज ते जेनेटिक आहे. म्हणजे गुलाबाचं झाड गुलाबाचं आहे, बांबूचं झाड बांबूचं आहे. सो तशीच प्रकृती शरीरामध्ये पण असते, की त्यांना जेनेटिकली त्यांचं तसंच असतं, की कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं वजन वाढतं. मग वेट लॉससाठी डायट हा एकच पर्याय आहे का? नक्कीच आहे. मेडिटेशन विथ डाएट. म्हणजे बरं. डाएटमध्ये आपण कसं करतो, सकाळी उठल्यापासून शरीरामध्ये कसे-कसे बदल होतात. आता सकाळी फ्रुट्स घ्यायचे का? का सूप्स घ्यायची? किंवा काही वेगवेगळे ज्वारी, नाचणी, मिलेट्स सध्या हां. खूप फेमस हो. आहेत ह्यासाठी, की त्यामुळे पण वजन कमी होतं का? सो आपण कॅटेगराईज करायचं, की प्रोटीन किती? कार्ब्स किती? हं. प्रत्येक गोष्ट मॅग्नेशियम किंवा हल्ली आपण जे बघतो, की सगळे जे मिनरल्स आहेत ते सुद्धा किती आवश्यक आहेत आपलं मसल्सचं काम योग्य होण्यासाठी. आणि मला असं वाटतं, की आपल्या घरामध्ये हे सगळे पदार्थ असतात. हं. आता खजूर खाल्ल्यामुळे वजन वाढतं का?
तर खजूर तुपाबरोबर खातो आपण त्यानी वजन वाढवण्यासाठीच. पण एखाद्या लठ्ठ व्यक्तीने एक खजूर खाल्ला म्हणून काय लगेच वजन वाढणार आहे असं नाहीये. खजूर बघ कसा गर आहे त्याला, हो. मांसल फळ आहे, त्यामुळे त्यांनी वजन वाढतं. पण प्रमाणात खाल्लं तर दॅट इज गुड सोर्स ऑफ एनर्जी. जसं की गहू. हं. पण गहू खाल्ला नाही तरी चालत नाही ना, म्हणजे पोळी तर हां. प्रत्येकाला लागते. सो फुलका घ्यायचा आणि त्याच्याबरोबर भाजी जास्त घ्यायची. मी प्रत्येकाला एवढंच सांगते, की तू डाएटमध्ये एवढं लक्षात ठेव. आता तुला जर डाएट करून वजन कंट्रोल ठेवायचं आहे ना, तर आत्ता जे खातोयस ना, त्याच्या अर्धं रोज खा. म्हणजे तू 2 पोळ्या घेत असशील तर 1 पोळी घे. भाजी डबल कर, आमटी डबल कर. हं. तेवढं केल्याने सुद्धा तुझं वजन कमी होऊ शकतं. म्हणजे फक्त खाणं कमी करून किंवा खाणं बंद करून वेट लॉस करता येतो. तात्पुरता होईल ना, हां. परत वाढेल ना. त्याच्यापेक्षा आपण रोज जे खातोय, जी रोजची जीवनशैली आहे, ते फॉलो करून आपण केलं तर कधीही ते मेंटेन राहील ना. हं. जर तुम्ही ठरवलंत आणि किती दिवस तुम्ही असं करणार आहात? तुम्ही 30 दिवस जर ठरवाल, तर 30ही दिवस तुम्ही न खाता-पिता राहू शकता का? नाही ना. हं. जीवनामध्ये तेवढा आनंद घेणं पण गरजेचं आहे ना, की तुम्ही असंच कायम कसं कराल? आता मे महिना आहे, आंबा खाल्ला नाही तर कसं चालेल? की 500 कॅलरीज वाढणार आहेत, आंबा खायलाच नको. हं. खा ना कधीतरी. तेवढा व्यायाम करा, संध्याकाळी वॉकला जा. तो पचवायची ताकद ठेवा. जे आहार घेताय तो पचवता आला पाहिजे. त्याच्यासाठी पचन शक्ती सुधारा. आता सध्या खूप फॅट डाएट्स चालू आहेत किंवा इंटरमिटेंट फास्टिंग आहे, कीटो डाएट आहेत. हं. तर ही आयुर्वेदाच्या दृष्टीने कितपत योग्य आहेत? बघ, इंटरमिटंट फास्टिंगला मी असं म्हणते, की आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा सांगितली आहे. आयुर्वेद असं म्हणतो, की आठवड्यातनं एकदा तुम्ही लंघन करायलाच पाहिजे. हं. जो रोगी व्यक्ती असतो त्याच्यामध्ये स्रोतस्स जी असतात ना शरीरातली ती सगळी ब्लॉक होतात. हं. मग त्या व्यक्तीला घाम येत नाही किंवा त्याला ना अनइझी फीलिंग्स असतात म्हणून मग लंघन सांगितलंय. तर आता इंटरमिटंट फास्टिंग करायचं असेल तर मी पेशंटना अगदी तो 16/8 चा रूल फॉलो करायला पाहिजे असं नाही. मी त्यांना एक आयडिया सांगते, की तुम्ही जे सूर्यास्तावेळी जेवता ना 7:30ला हां. बघ हां, 7:30ला जेवल्यावर त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 8ला काही खाल्लं, झालं की 12 तास फास्टिंग. हां. कशाला काही वेगळं करायची गरज आहे? हो. तुम्ही नाश्ता वेळेवर घ्या, दुपारी जेवण वेळेवर घ्या आणि रात्रीचं जेवण वेळेवर घ्या. 3 वेळाच तोंड उघडा खायला फक्त. असं स्ट्रिक्टली लक्षात ठेवा. किंवा मध्ये काही भूक लागली तर पातळ पोह्यांचा चिवडा आहे, कुरमुरे आहेत, मखाणा आहे, हे ते आहारामध्ये घेऊ शकता आणि म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. ते इंटरमिटंट फास्टिंगसारखा एक प्रकार पण होतो, की शरीराला व्यवस्थित सगळं अन्न पचवण्यासाठी वेळ मिळतो हां. आणि आपलं वजन पण कमी होतं आणि खरंच होतं. इट्स नॉट अ जोक. खरंच होतं. फक्त ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करायला हव्यात. आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय कुठले सांगितलेत? सगळ्यात पहिला, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय? अभ्यंग चिकित्सा. की तुम्ही अंगाला दररोज अंघोळीच्या आधी तेल लावायचं म्हणजे स्नेहन झालं आणि गरम पाण्याने अंघोळ करायची म्हणजे स्वेदन झालं. हं. म्हणजे अंगाला असणारी फोफची सूज, वाढलेलं वजन हे सगळं कमी करण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाणबद्ध आहार. हं. तुम्ही डाएट प्रॉपर घ्या. षड्रसात्मक आहार ठेवा. तुम्ही जेवताना मध्ये-मध्ये पाणी घ्या. हं. म्हणजे तुमचं वजन जास्तही वाढत नाही, कमीही होत नाही, मेंटेन राहतं. बरं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरी अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. लाइक बघ, वेगवेगळे असे पदार्थ आहेत. लवंग आहे, तमालपत्र आहे, दालचिनी आहे. हल्ली ह्याचे वेगवेगळे आपण वॉटर्स करतो आणि त्याचाही वेट रिडक्शनला उपयोग होतो किंवा हो. साधी बडीशोप आहे. त्या बडीशोपेचं जरी आपण पाणी घेतलं ना, हं. तरी वजन कमी व्हायला आपल्याला मदत असते. म्हणजे आयुर्वेदामध्ये असे वेगवेगळे कल्प पण सांगितलेले आहेत. हं. गुग्गुळ कल्प, की त्यांनी सुद्धा आपलं वजन कमी होऊ शकतं. पण ह्या गोष्टी वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करायला लागतात. कारण हल्ली काय माहितीये का, लोकं चुकीच्या पद्धतीने पण करू हं, शकतात. हं. म्हणजे एक गोष्ट ऐकल्यावर तीच केली जाते. आज वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत. बीटाचा रस आहे, गाजराचा रस आहे. तर हे सगळं डाएट जर आपण व्यवस्थित केलं, तरी पण वजन कमी करायला मदत होते आणि सगळ्यात चांगला एक प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. हं. जर तुम्ही सूर्यनमस्कार नियमित घातलेत, तर तुमचं वजन कमी होतं. वज्रासनात बसायचं असतं. म्हणजे समराईज केलं, तर नियमित व्यायाम, नियमित पाण्याचा तुमच्या शरीरामध्ये इंटेक, कारण पाण्याने पोट भरतं ना. हो. आपण म्हणतो ना पोट भरलंय, काही हो. खावंसं वाटत नाहीये. काही जे पदार्थ आहेत, जे पचायला जड आहेत, ते कमी खा. हं. योग्य व्यायाम करा आणि वेळेवर झोपा. हं, हं. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल, तुम्हाला अपुरी झोप होत असेल, उशिरा झोपत असाल, हे सुद्धा लठ्ठपणाचं मुख्य कारण बनू शकतं. बरं. आणि साखरेवर नियंत्रण ठेवा. हं.
साखरेवर नियंत्रण ठेवलत, की तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होणार नाही. पंचकर्मामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा आहेत. त्यामधली वातावरची सर्वश्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती. हं, ही केल्यावरती आपल्या शरीरातला वाढलेला वात कमी होऊन वजन कमी व्हायला खूप छान मदत होते. हं. माझ्याकडे क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात, तेव्हा मी त्यांना पंचमहाभूत अशी थेरपी केलेली आहे, की आपल्या शरीरात जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्यांना अनुसरून त्यांच्या शरीरातले दोष काय कमी जास्त आहेत, अशा दृष्टीने त्यांना आपण मार्गदर्शन करतो, की नैसर्गिकरित्या त्यांचं वजन कमी झालं पाहिजे. आता ड्रायफ्रुट्स आहेत बघ, हां. त्याचा योग्य वापर केला तर भूक कमी लागते. हं. तेलबी आहेत ना, पचायला जड आहेत. सो जेव्हा दुपारी भूक लागते ना, तेव्हा या लोकांनी जर काही प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ले म्हणजे मनुका, अंजीर, खूप जास्त नाही हां, नाहीतर वजन वाढेल. सो प्रमाणात हां. एक आपण 10 क्वांटिटीमध्ये जर खाल्लं, तर मग डायरेक्ट रात्री जेवले तरी त्यांना तेवढी ताकद राहते, फोपसेपणा वाढत नाही. हं. पण हे वजन कमी करण्यात सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे? सगळ्यात अवघड गोष्ट सोपी आहे, की ते म्हणजे मनावर आणि जिभेवर नियंत्रण. कारण ते कोणाच्याच नसतं. हां. समोर आंबा किंवा असं काही दिसलं की वाटतं, चला आज खाते, हं. उद्यापासून डाएट करू. म्हणजे उद्यावर ढकलता आपण आपल्या शरीराला निग्लेक्ट करतो. बरोबर. ते आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आपला शरीर आहे, की ज्याच्यासाठी आपलं योग्य वजन असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काही समस्यांना आपल्याला तोंड द्यायला लागतं. हं. उच्च रक्तदाब असेल किंवा लिव्हर प्रॉब्लेम्स आहेत, हं. मधुमेह आहे, ह्या सगळ्यालाच आपल्याला तोंड द्यायचं नसेल, तर आजपासून तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. आयुर्वेदामध्ये नॉर्मली तुमचं लाईफस्टाईल कसं असायला पाहिजे असं बऱ्याच वेळेला सांगितलंय. हं. पण स्पेसिफिकली वजन कमी करण्यासाठी काही डाएट दिलंय का? त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची सूप सांगितलेत, म्हणजे कळण सांगितलेत, की आता डाळींच्या वरचं पाणी आहे हं. किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आपल्याला कल्प सांगितलेत, की ते डाएटमध्ये पेशंटना घ्यायला सांगितलेत, हं. की त्यामुळे सुद्धा त्याचं वजन कमी होतं. म्हणजे आता सूप्समध्ये जर आपण बघितलं, तर भाज्या वेगवेगळ्या एकत्र केल्या, की त्याला जे आवश्यक प्रोटीन्स, मिनरल्स आहेत किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, ते त्याला त्या सूपमधनं मिळतात. ताकद पण मिळते, पोट पण भरतं आणि क्रेव्हिंग पण कमी होतं. तर अशी यूष सांगितलेली आहेत किंवा तुला माहिती आहे, अंगाला घासायला वेगवेगळ्या प्रकारची उटणी सांगितली आहेत, हं. की आपण दिवाळीत बघ अंगाला उटणं हो. लावतो. त्याला उद्घर्षण असं म्हणतात, की ते लावल्यामुळे सुद्धा शरीराच्या त्वचेमध्ये साठलेला कफ कमी होऊन आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते. हं. आज आपले वेगवेगळे जे सण आहेत, त्यामध्ये पण संदेश काय दिलाय, की तुम्ही सणाला फक्त गोड करा. हं. खीर पुरण एखाद दिवशी, होळीच्या वेळी पुरणपोळी. पण आता आपल्याकडे दररोजच खीर केली जाते. हां. पूर्वी कसं होतं, सणालाच गोड केलं जायचं बरोबर. आणि मग त्यामुळे अ, लवकर झोपायचे लोकं किंवा हं. ह्या ज्या चांगल्या सवयी होत्या, त्या कुठेतरी आपण विसरतोय. हं. जर आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं आहे, तर दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या, तर प्रत्येक व्यक्ती निरोगी आरोग्य जगू शकेल. मग आयुर्वेदात वेट लॉससाठी कुठली औषधं आहेत का? वेगवेगळे कल्प सांगितलेले आहेत ना, मी हं. म्हटलं मेदोहर गुग्गुळ आहे किंवा चरकाचार्यांनी असे कल्प पण दिले, की ते हं. कल्प घेतल्यावरती आपलं वजन कमी होऊ शकतं. बरं. सो तुमच्या जवळच्या वैद्यांना तुम्ही विचारलं, तर हे कल्प ते तुम्हाला जरूर सांगू शकतील. कारण कोणतंही औषध आहे ना, ते वैद्याला विचारून घ्यायला हो. पाहिजे त्यासाठी. नाहीतर अनेक कल्प आहेत, की ज्यांनी वजन कमी व्हायला आपल्याला मदत होऊ शकते. आता बघ, साधं कारलं आहे, हं. खूप कडू असतं. वेगवेगळे लोकं कारल्याचा रस पण पितात. हो. तर आता कोहळ्याचा रस आहे. तर हा विचारून तुमच्या वैद्यांना विचारून तुम्ही घ्या किंवा ह्यानी वजन कमी होतं का खरंच? हं. म्हणजे हे का घ्यायचं? हे तुम्ही योग्य जाणून घेऊन तुम्ही करा. आता एखादा अग्नी प्रज्वलित झालाय आणि वरती पाणी टाकलं, तर काय होईल? तो अग्नी विझून जाईल. हो. पण त्याच्यात आपण तूप सोडलं, काय हं. होईल? अग्नी वाढेल. वाढेल. हं. सो योग्य चिकित्सा करण्यासाठी योग्य वेळी औषध घ्यायला लागतं. हां. आता तुमचा लठ्ठपणा आहे, कोणता वात वाढलाय, मग जेवणाच्या आधी औषध घ्यायचं, जेवणाच्या नंतर घ्यायचं का जेवणाच्या मध्ये औषध घ्यायचं, हे योग्य वैद्यच सांगू शकतो. आयुर्वेदात आता तुम्ही मगाशी सांगितलत, हं, की भस्ती आहे हं. किंवा तेल लावायचं किंवा उठणं. हो. अशा अजून कुठल्या ट्रीटमेंट आहेत का वेट लॉससाठी? आता वेट लॉससाठी ट्रीटमेंट तू बघायला गेलास तर हत्ती पाय असा आजार असतो, की हो. ज्याच्यामध्ये पेशंटचा पूर्ण पाय सुजतो. तेव्हा मग जलौकावचरण करतो. जळू लावून त्याच्या पायामधलं ते रक्त शुद्ध करून
त्याच्या पायाची सूज कमी होते. म्हणजे ह्या पंचकर्माच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत हं. किंवा आपण मसाज थेरपी म्हणतो, आपण थंबनी त्याला मसाज देऊन किंवा ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आहे किंवा हल्ली आपण एक थेरपी बघतो की मेडिटेशन थेरपी, हं. की मनामध्ये मॅनिफेस्ट करणं. म्हणजे एक बारीक असतानाचा फोटो समोर लावून ठेवायचा हां. आणि रोज इमॅजिन करायचं की अरे वाव, मी परत बॅक टू नॉर्मल आले. हं. आपल्या ब्रेनला आपण जशी सूचना देतो ना, तसे ते चेंजेस आपोआप आपल्या आयुष्यात घडायला लागतात. बरं. सो त्यासाठी मॅनिफेस्टेशन थेरपी हे खूप छान काम करतं आणि त्यांनी पहिले काय फायदा होतो, की आपलं मन चांगलं तयार होतं. जे निराश असतं त्याच्यामध्ये सुधारणा होते आणि त्याचबरोबर जर तुम्ही चांगले विचार केले तरी म्हणजे काय, की तुम्ही जर सततच निगेटिव्ह विचार केलेत, की माझं वजन कमीच होणार नाहीये, हं. तर ते नाहीच कधीच होणार होणार आहे. नाही. यू ट्राय इट, यू मेक इट हॅपन, हं. तर ते नक्की होईल. तुम्ही जर प्रयत्न केलात तर ते 100% घडू शकतं. फक्त हं. ध्येय पाहिजे, की मला माझं वजन या 3 महिन्यात 15 किलो कमी करायचंय. तुम्ही वजन कमी करण्यासाठी मंत्रचिकित्सा अ, चा उपयोग करता. तर ह्यानी खरंच फायदा होतो का? मंत्रचिकित्सा ह्याचा अर्थ मी पहिले तुला सांगते, की हां. मंत्रचिकित्सा म्हणजे काय, की औषध तर घ्यायलाच पाहिजे. औषधाला पर्याय नाही. जेव्हा आपल्याला तहान लागते आपण पाणीच पितो ना. हं. कोल्ड ड्रिंक पिऊन काय आपली तहान भागतीये का? नाही. नाही. पाण्याने जी तहान भागते ती पाण्यानेच. हं. सो औषध मस्ट आहेच. पण औषध घेताना जर आपण त्याला मंत्रचिकित्सेची जोड दिली, तर मंत्र काय करतात, सायकॉलॉजिकल एक आपल्यामध्ये निर्माण करतात. स्थैर्य निर्माण करतात, की त्या पेशंटला त्या निराशेतनं बाहेर काढतात. म्हणजे मधुमेहासाठी आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. हा मंत्र काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन अनेक पेशंट्सना म्हणायला सांगितलेला बरं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा मंत्र नियमित म्हणा आणि लिटरली HbA1c काउंट हे सगळं त्यांचं छान कमी आलं. आपण जेव्हा ते चांगले विचार रोज म्हणतो, आपोआप आपल्यामध्ये रक्तामधली ती साखर कमी होते आणि हे लोकांनी स्वतः कळवलेले रिझल्ट्स आहेत, की त्यांनी हे केल्यावरती दिवसातनं 3 वेळा त्यांनी हे फक्त नामस्मरण केल्यावर त्यांच्यामध्ये फरक होतो. सो नामस्मरण ही सगळ्यात मोठी शक्ती का होते? तर ती आपल्यामधला इनर ऑरा क्लिअर करतं. आपल्यामधली सप्तचक्रांना ॲक्टिव्ह करतं. सहस्त्राधार हे जे चक्र आहे, हं. हे आज्ञाचक्र आहे, की जिथे आपली पिट्युटरी ग्लँड जी असते ती ॲक्टिव्ह होते आणि चांगले हार्मोन्स स्त्रवतात आणि आपण म्हणतो बघ ना, की एक शिट्टी जरी वाजवली तरी आपल्याला फ्रेश वाटतं. हं, हं. कारण डोपामाइन किंवा ऑक्सिटोसिन त्यातनं स्त्रवतं. तर असं चांगलं फीलिंग आल्यामुळे ती एक प्रकारची चिकित्सा यातनं घडत असते. सो लठ्ठपणा जेव्हा असतो ना, तेव्हा सगळ्यात पहिले मी लिव्हरसाठी पेशंटना पोटावरती हात ठेवून अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः असं मंत्राचं नामस्मरण रोज रात्री झोपताना करायला सांगते. हं. याने काय होतं, एक तर वेळेत शांत झोप लागते. अणुरेणूंपर्यंत एक चांगला विचार माणसाच्या मनामध्ये रुजतो आणि आपण म्हणतो ना, एक पॉझिटिव्हनेस त्यातनं तयार होतो आणि खूप छान रिझल्ट्स यातनं पेशंटना आढळून आलेले आहेत. हं. एक व्यक्तिमत्वामध्ये जे नैराश्य आलेलं असतं ते ह्यातनं कमी होतं आणि आपोआप आपलं पचन सुधारायला मदत होते. बघ, विचार चांगले, भूक लागते, जिभेवरचा पांढरा लेयर कमी होतो आणि आपसूक वजन कमी होतं. हं. म्हणजे विचारांवरती प्रभाव हे पाडत असतात. एखाद्या व्यक्तीला सतत बावळटेस म्हटलं तर त्याच्या मनात तेच विचार निर्माण होणार आहेत ना. सो त्याच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण, चांगले व्हायब्रेशन्स, आपला ऑरा, आपली सप्तचक्र हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यावरती हे नामस्मरण काम करून मगच लठ्ठपणा कमी. ह्यापाठी सायन्स निश्चित आहे. हं. तुम्ही आता मंत्रचिकित्साचं सांगितलंत, तर हं. तशी तुमच्याकडे कुठली केस आहे का, की तुम्ही त्यांना मंत्रचिकित्सा दिली आहेत आणि त्यांना खूपच फायदा झालाय, वजन अ, कमी झालंय? वजन कमी करण्यासाठी असाच एक पेशंट आलेला, की ज्याला फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम होता. हं. फर्स्ट ग्रेड होता. हल्ली कॉमन आहे. प्रत्येक USGमध्ये फॅटी लिव्हर आढळून येतंच. कारण वाढलेलं ऑइली फूड खाणं, ब्रेडचा अधिक वापर. तर त्यांच्यामधलं मुख्य कारण काय होतं? स्ट्रेस, हां. एकटेपणा आणि कोविडमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे देवाघरी गेल्यामुळे ते एकटे पडलेले आणि तिथनं बाहेरचं सतत खाणं सुरू झालं. आणि मग त्यामुळे तो लठ्ठपणा त्यांना यायला लागला. कारण मेसमध्ये रोजच खायला लागायचं. हां. पर्यायच नव्हता. मग त्यांना काही डाएटमध्ये फरक करून दिले. गरम पाणी घ्या सांगितलं आणि मंत्रचिकित्सा दिली. तर ते काय म्हणाले, की मॅडम, मी जेव्हापासून मंत्रचिकित्सा सुरू केली ना, तर सगळ्यात पहिले
मी माझ्या मनात काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, की ह्या गोष्टी अशा घडल्या, त्या अशा असणार आहेत आणि मला पुढे हे असं ॲक्सेप्ट करून जायचंय. त्यामुळे ते म्हणाले माझा ना मूड चांगला राहायला लागला. मी रोज व्यायाम करायला सुरुवात केली आणि आपोआप त्यामुळे त्यांचं पचन सुधारलं आणि त्यांचं वजनही कमी झालं, तेच मेसमधलं अन्न खाऊन. म्हणजे विचार बदलले, की तुमची पचनशक्ती बदलते आणि ती पचनशक्ती बदलल्यावर तुमचं वजनही कमी होतं. त्याच्याबरोबर आपण तैलचिकित्सा दिलेली, तेल लावायला सांगितलेलं. कारण हे बघ, नुसतं मंत्रचिकित्सेला उपयोग नाहीये. त्याच्याबरोबर थेरपी मस्ट आहे आणि ते पेशंट त्यांच्या घरी स्वतः करतात किंवा काही डाएट असतं. त्यांनी त्यांच्यामध्ये तो फरक पडतो. कारण ॲज अ डॉक्टर इट्स माय ड्युटी, हे माझं कर्तव्य आहे, की मी त्याला त्या सगळ्या गोष्टी सांगणं, की त्या पेशंटला कसं बरं वाटेल. तुमचं क्लिनिक कुठे आहे आणि तुम्ही तिथे कुठल्या ट्रीटमेंट्स देता? माझं क्लिनिक ठाण्याला आहे. तिथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा पेशंट्सना देत असते, की पंचमहाभूतांवरून थेरपी. लाइक जर तुमच्यामधलं आकाश तत्व कमी असेल, तर तुम्हाला व्हर्टिगो होऊ शकतो किंवा तुमच्यामधलं तेज तत्व कमी असेल, तर तुम्हाला कफाचे विकार होतात. म्हणजे तुम्हाला वारंवार सर्दी होते. सो पंचमहाभूतांना अनुसरून प्रत्येक व्यक्तीचा ऑरा बदलत जातो. बरोबर. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. आणि तुला माहिती आहे का, पहिले पेशंटची रिॲक्शन काय असते, "मॅडम तुमच्याशी बोलल्यावरच आम्हाला अर्ध बरं वाटलंय." कारण काय असतं, की त्यांना ती गोष्ट समजली, की औषध योग्य लागू पडतं. हां. आपलं एक पेशंट आणि वैद्य हे जे नातं असतं ना, खूप महत्त्वाचं असतं. आपण त्यांना ज्या प्रकारे समजवतो, त्यातनं खूप छान रिझल्ट त्यांना मिळतात. पुणे आणि ठाणे असे माझे 2 क्लिनिक्स आहेत. फोन कन्सल्टेशन पण आपण करत असतो आणि मी असं म्हणते, की ही भगवान गोपाळकृष्णांची एक असलेली आशीर्वाद आहे त्यांचा. कारण आय एम कृष्णा फॉलोवर, की त्यांच्यामुळे मला ही अध्यात्माची आवड निर्माण झाली. आज हे मंत्रचिकित्सा आहे ते सुद्धा त्याच्याकडूनच आलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय इतका सोपा मंत्र आहे ना, प्रत्येकाने रात्री झोपताना एकदा तरी म्हणा, की मी असं म्हणते, की एखादं झाड आहे, की ज्याला कधीच फूल आलं नाहीये, कधीच पान आलेलं नाहीये. त्याच्यावरती पालवी फुटण्याचं सुद्धा हा सोप्पा मंत्र काम करू शकतो. कारण आपण म्हणतो, पण भगवद्गीतेत कृष्णाने असं सांगितलेलं आहे, की माझ्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. सो तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, तुमचं कर्तव्य चांगलं करा, खऱ्यानी वागा. बघा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगल्या मिळतील. धन्यवाद मानसी मॅम, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत एका खूप मोठ्या प्रॉब्लेम वरची आणि त्याच्यावरचे खूप साधे सोपे उपाय तुम्ही सांगितलेत, ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वैचारिक किडा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.